परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीतून आपल्या जनजागरणेचं काम करणारे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्याबाई होळकर, तमाम भारत वर्षातील, भारत देशातील सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आज दुग्ध शर्करा युग ज्याला म्हणलं जातं, दूध आहे परंतु त्यामध्ये अधिक मिष्टान्न चवीचं गोडी निर्माण व्हावी, साखर घातल्यानंतर त्याला एक प्रकारचं स्वादिष्ट असं स्वरूप निर्माण होतं, त्याला गोड म्हणलं जातं। अशा उक्तीला आणि अशा गोष्टीला या ठिकाणी उजाळा देण्यासाठी आज माझे धाकले बंधू आदरणीय रवींद्र गायकवाड साहेब हे महानगरपालिकेमध्ये अविरत चांगल्या पद्धतीची आपली सेवा रुजू करत आज ते 53वा वाढदिवस त्यांचा या ठिकाणी साजरा होत आहे। छोटे कानिका असेना त्यामध्ये मोठं अंतकरण आदरणीय विषय यामध्ये आहे। मी काय केलो हे कुणी सांगावं असं मला वाटत नाही, माझ्या कर्तृत्वाने आणि माझ्या कर्माने मला जे जे काय आज मिळालं तेच मला दिसत आहे। अशा पद्धतीची त्यांची कार्यप्रणाली, कर्तृत्व, ज्याला कर्माला जोडून आपल्याला जे काही चांगलं करता येईल, मी तर जगत आहे, माझे कुटुंब तरी जगत आहे, हे सर्व करत असताना मी कशा पद्धतीने जगत आहे, माझ्या जगण्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ राहिला पाहिजे। मग ते लोकसेवेतून आहे, जनसेवेतून आहे, लोकाभिमुखी जीवन मला जगण्यामध्ये जे जे काय करता येईल, माध्यम कुठलेही असो, विषय कुठलाही असो, पण आपली देण्याची वृत्ती जी माझ्याजवळ आहे ते मी ही जनसमुदायाला, जनांना, लोकांना, माझ्या बंधू भगिनींना, माझ्या समाजप्रिय असलेल्या सर्व कर्तव्याला मी ते केलं पाहिजे अशी मनामध्ये एक चांगल्या पद्धतीची खूणगाठ बांधून उगवत्या सूर्यापासून मावळत्या सूर्याला आणि उगवत्या चंद्रापासून मावळत्या चंद्राला साष्टांग असं दंडवत करत मला जे जे काय करता येईल माझ्या जीवनामध्ये ते मी केलं पाहिजे अशा पद्धतीची मनामध्ये मनोकामना ठेवून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे अशी धारणा मनामध्ये धरून त्यांनी आपलं कार्य अविरत करत आहे। माझा सहवास त्यांच्याशी आणि त्यांच्या सर्व कुटुंबाशी एकदम जवळून आला असं वाटतं। त्या उक्तीला या ठिकाणी बोलायचं नाही, परंतु रामाला प्रिय लक्ष्मण होता म्हणूनच सर्व काय घडलं, त्याला एक हनुमानासारखा प्रिय दोस्त होता म्हणूनच रामायण घडलं, आणि या सर्व गोष्टीला खरा एक विभीषण होता, तो रामायणाचा पायक ठरला, त्यालाही त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं। रावण हा जरी रामाच्या जीवनामध्ये सीतेच्या संदर्भात असला, परंतु तो एक प्रामाणिक असा योद्धा होता, त्याच्याजवळ सर्व काही नीतिमत्तेचं सगळं काय ज्ञान होतं, त्यांनीही कुठल्या प्रकारचं केलं नाही। शेवटी त्यावेळेचा जो भाग होता तो रामायणाचा पौराणिक कथेचा या ठिकाणी मी लागू करत नाही, परंतु ह्या जीवनामध्ये एक चांगली सहचरणी असणं गरजेचं आहे,
एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे आणि एक चांगला भाऊ असणं गरजेचं आहे. आई वडील हे आपल्याला जन्म देऊन आपल्याला पुढील जीवनासाठी चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगावं, सुसंस्कृत जीवन कसं जगावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. परंतु आपण जगत असताना एक भाऊ, एक मित्र, आपली सहचार्य पत्नी, बहीण हे जिव्हाळ्याची जी नाते गुरफटलेले आहेत, हेही त्याच आपल्या जीवनाला कारणीभूत असतात. ते सर्व आर.डी. गायकवाड सरांनी साहेबांनी जे पूर्णत्वाला नेलेलं आहे ते कुठेही कमी पडलेलं नाही. आम्हाला जे आज दिसतं आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा हा 53वा वाढदिवस. या निमित्त त्यांना मी अशा शुभेच्छा देतो की त्यांचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी राहो आणि त्यांच्या ज्या काही उर्वरित संकल्पना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो अशा पद्धतीने या ठिकाणी मी व्यक्तिशा केरू रामचंद्र जाधव, केरू जाधव परिवार, मित्र परिवार, BR मॉर्निंग ग्रुप, समता परिवार, समता सैनिक दल त्यांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा पद्धतीची अंतःकरणापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूपच छान आणि खरंच सुंदर. पावसामुळे या ठिकाणी लाईट तर गेले आहेत, परंतु जे काही येणारे आपले परिस्थिती आहे, पावसाचं वर्गीतील मेंबर्स, पाऊस उघडल्यानंतर इथे जर समजा पाऊसच जर चालू राहिला तर पुढे येणार नाही आहे मला माहिती आहे. कारण का बरेच लोक येतील ह्या दृष्टिकोन जर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी आपण सोय केलेल्या आहे. आता नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पुढेच काही करू शकतो नाही, नैसर्गिक आपत्ती असेल तर अशा प्रकारचं या ठिकाणी पावसाळी वातावरण असल्यामुळं मला वाटतं की पाऊस कमी होण्याची चिन्ह कमी होण्यात दिसत नाहीत. तरी काय करा, तुम्ही ते आत्ता सांगितलं त्यानंतर फोन करा, प्लीज बघा आणि दुसरं काय या म्हणून सांगा.